खेळताना रंगबाई होळीचा, हात लागो कोणा माझ्या चोळीचा. का कुठला घाणेरडा स्पर्श आपल्या चोळीपर्यंत यायला पाहिजे? का कुठली नको असलेली घाणेरडी नजर आपल्यापर्यंत पोचायला पाहिजे? का कुठले असे नालायक माणसं आपल्या आजूबाजूला फिरायला पाहिजे? अशा माणसांना, अशा लोकांना माणसात येण्याचा, चार चौघात बसण्याचा, उठण्याचा काहीच अधिकार नसतो. होळीचा सण, लोक सगळं टेन्शन विसरतात, सगळे प्रॉब्लेम साईडला ठेवून कलर खेळायला जातात. गर्दीचा फायदा घेऊन हे नालायक मुलं, हे नालायक लोक नाही नाही म्हणतात. काही लोक असे असतात का नाही नाही म्हणतात त्या मुलींना नको त्या ठिकाणी कलर लावतात. गर्दीचा, वेळेचा फायदा घेऊन त्यांच्यावर बलात्कार करतात. लहान लहान मुलींवर सुद्धा बलात्कार करतात. त्यांना तसंच सोडून देते, आता पळून जाते. होतं काय, पोलिसांना ते जर सापडले त्यांना शिक्षा तर होते, पण त्या शिक्षेचा त्यांच्यावर काहीच परिणाम नाही होत. अशा लोकांना आपण जसं रावण दहन करतो ना, तसं त्यांना चौकात आणून सगळ्या लोकांसमोर त्यांचं दहन केलं पाहिजे. पाहणाऱ्यांचा थरकाप तर उडणच, पण जो अशी गोष्ट करण्याचा विचार जरी करील तर त्याच्या 100 पिढ्या थरथर कापल्या पाहिजे. जेव्हा त्या नराधमाला अशी शिक्षा भेटेल तेव्हाच मुली कलर खेळायला निर्भीडपणे जाऊ शकते, आनंदाने जाऊ शकते, मनात संकोच न ठेवता. होळीचा कलर, रंगाचा कलर आनंदासाठी असतो, परंतु काही लोकांना ही गोष्ट कळतच नाही. तुमच्यात जर एवढी गरमी आहे, एवढी मस्ती आहे, सगळ्यात मोठ्या पुलावर जा आणि वरून उडी खा. तुमची माज, मस्ती, गरमी सगळं काही निघून जाईल. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा कामाचा, थोडासा माहितीचा वाटला तर एक लाईक, एक शेअर माझ्या व्हिडिओसाठी. नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन कॉन्टेंटचे व्हिडिओ रोज बघत जा सरला टॉक्स. धन्यवाद.